अहो तिने ज्योतिबाच्या खांद्याला खांदा देऊन फक्त शिक्षणाचेच नाही तर शेतीचे पण धडे घेतलेत. अहो मातीत अक्षर कोरायला शिकवली माझ्या ज्योतिबानं तिला. मग एवढा विचार करा, शेती जर वाईटच असती. अहो तुम्हाला आजची उदाहरणं सांगते ना मी. अहमदनगर मधील मुलोज गाव मधली श्रद्धा धवन, अहो 75 म्हशींचा गोठा सांभाळते पोरगी. आणि तो पण 2 मजली गोठा आहे. मग कुठं कमी हो मुली? तरी तुम्ही म्हणता मला शेतकरी नवरा नको, मला शेतकरी नको. अगं एका नोकरदाराची नोकराणी होण्यापेक्षा त्या शेतकऱ्याची कारभारी हो. आणि मग बा कशी थाटानं जगशील. आणि मग तू पण म्हणशील अरे शेती चांगलीच आहे ग, शेती चांगलीच आहे. आता समस्या आहेत, समस्या शेती पुढे. अहो पण तंत्रज्ञान काय मागं राहिले का? गेले ना पुढं तंत्रज्ञान. अहो बारामतीत 13 तारखेपासून तिथं हे भरलंय केविकेचं कृषी विज्ञान केंद्र भरलंय. तिथं सांगतंय आपल्याला याच्या सहाय्याने ऊस कसा पिकवायचा, कधी कोणतं पीक घ्यायचं, कोणत्या पिकासाठी कोणती माती चांगली आहे. मग जा ना तिथं, पाठवा ना आपल्या बापाला तिथं, सांगा ना त्यांना जायला. काय लागतील? 200-300 रुपये लागतील. फायदा होईल ना. अहो शेती फक्त शेतीचं महत्व आता झालंय असंही नाही. अहो वेगवेगळ्या विचारवंतांनी सुद्धा शेतीचं महत्व सांगितलं होतं. नेहरू झाले, नेहरूंनी सांगितलं होतं की हा शेतीशिवाय आपल्या देशाची प्रगतीच नाहीये. आणि कलामांनी तर सांगितलं की देशाच्या भविष्यासाठी ना तंत्रज्ञान आधारित शेती खूप आवश्यक आहे. आणि आता तंत्रज्ञानाचा उपयोग चांगली अहो करतायत उपयोग. अहो पुणे जिल्ह्यातील पोपटराव पवार, अहो यांनी शिखर गाठलं. एका एकरात लाखोंचं उत्पन्न घेतात. आणि हे आपल्या नाशिक जिल्ह्यातील माळी यांनी सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले शेतीच्या सहाय्याने. मग कुठं कमी हो शेतकरी? अहो म्हणून मी सांगते शेतकरी खूप मोठा आहे. आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा शेतीचे महत्व सांगितले. आणि सावतामाळी त्यांना कुठं विसरता. अहो शेती करता करता विठ्ठल भजन केलं होतं त्यांनी. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. म्हणूनच मी शेती खरंच चांगली आहे. आणि आपल्या भविष्यासाठी सुद्धा शेती चांगली. समस्या आहे त्यांना दूर करू तंत्रज्ञाने. सध्या आपलं महाराष्ट्र सरकार सुद्धा शेतीला सपोर्ट करतंय, आपल्याला अनुदान देते. अहो सोलर पंप भेटतोय हो तुम्हाला, घ्या ना, बसवा ना. कशाला गरज आहे तुम्हाला लाईटची? भेटतंय हो, सगळं भेटतंय. पीक डुबालं माझ्या शेतकरी राजाचं, तोंडाशी घालायला घास गेला हो त्याचा. पण दिला ना महाराष्ट्र सरकारनं त्याला पीक विमा भरपाई भेटली हो त्याला. कसा का व्हायना निम्मा अर्धा खर्च आला ना त्याला. मग कसं म्हणतो तुम्ही शेती चांगली? अहो शेती खरंच चांगली आहे. माझा शेतकरी मळा हो, माझा शेतकरी मळा, गहू हरभरा ज्वारी, गहू हरभरा ज्वारी कसा डोलत या माझ्या शेतकरी मळ्यात. गहू ज्वारी बाजरी कसं डोलत या माझ्या शेतकरी मळ्यात. दुधामधी साखर, दुधामधी साखर, आम्ही कष्टाची भाकर, आम्ही खातो कष्टाची भाकर. माझा शेतकरी राजा, माझा शेतकरी राजा, पोट भरीतो पोट, त्याचं पण दुसऱ्यांचं पण, त्याचं पण दुसऱ्याचं पण. माझा शेतकरी राजा आहे ओ जगाचा राजा, माझा शेतकरी राजा आहे ओ जगाचा राजा. अभिमान नाही फक्त मला